नमस्कार, टेस्ट बाय शीतल्स रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सोप्या पद्धतीने हॉटेलसारखी टेस्टी पावभाजी, ते पण 20 ते 25 मिनिटात. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पावभाजीला लागणाऱ्या भाज्यांचे प्रमाण बघून घेऊ. इथे मी 2 मोठे टोमॅटो चिरून घेतले आहेत, 2 मोठे बटाटे साल काढून चिरून घेतले आहे, 1 वाटी फ्लॉवर, अर्धा वाटी फ्रेश वाटाणा आणि अर्धा वाटी गाजर घेतले आहे. पावभाजीला नॅचरल लाल रंग येण्यासाठी एक छोटे बीट कापून घेतलेले आहे. सुरुवातीला ह्या भाज्या मी कुकरमध्ये परतून घेणार आहे. त्यासाठी कुकरमध्ये मी 1 चमचा तेल घालून घेणार आहे. तेल गरम झाले की आपण यात 1 चमचा जिरे घालू. पावभाजीमध्ये जिऱ्याने भाज्यांना खूप चांगली चव येते. यातच 1 चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहोत. मसाला जळू नये म्हणून आपण लगेच त्यात टोमॅटो घालून परतून घेऊया. आणि नंतर त्यात सगळ्या भाज्या घालून घेऊया. सुरुवातीला गाजर, बीट, वाटाणे, फ्लॉवर आणि बटाटा घालून मिनिटभर आपण ह्याला चांगले परतून घेणार आहोत. मिनिटभर आता आपण चांगले परतून घेतले आहे. आता आपण ह्याच्यात अर्धा कप पाणी घालूया. ह्यामध्ये जास्त पाणी नाही घालायचे आहे, नाहीतर भाज्या नंतर मॅश होत नाहीत. आता आपण कुकर बंद करून मध्यम आचेवर ह्याच्यात 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. 3 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण गॅस बंद करून कुकर थंड करायला बाजूला ठेवू. कुकर पूर्ण थंड झाला, वाफ निघून गेली कीच आपण त्याला उघडणार आहोत. तोपर्यंत आपण पावभाजीसाठी बाकीच्या लागणाऱ्या भाज्यांची तयारी करून घेऊ. मी 2 चमचे बटर, 1 चमचा तेल, 2 कांदे बारीक चिरून घेतले आहेत, 1 शिमला मिर्च बारीक चिरून घेतली आहे, 1.5 चमचा आलं लसूण आणि 1 मिरचीची पेस्ट आहे, 2 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा लाल तिखट, हे बेडगी लाल तिखट आहे, आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण कुकर थंड झालेला आहे, तो आपण खोलून घेऊया आणि भाज्या चांगल्या मॅश करून घेऊया मॅशरच्या साहाय्याने. बघा, पाणी कमी घातल्यामुळे आपल्या भाज्या लगेच चांगल्या मॅश झालेल्या आहेत. आता आपण एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात तेल आणि बटर घालून घेऊया. बटर विरघळायला लागले की आपण त्यात कांदा आणि शिमला मिर्च एकत्र घालून सोनेरी रंगापर्यंत परतून घेणार आहोत. शिमला मिर्च आणि कांदा इथे एकत्रच घालायचा आहे, म्हणजे दोन्ही एकत्र परतले जातील. आता बघा, सोनेरी रंग आला आहे. आता आपण ह्याच्यात आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि आलं लसणाची कच्चेपणा जाईपर्यंत त्याला मिनिटभर परतून घेऊया. आता आपण ह्याच्यात पावभाजी मसाला आणि बेडगी मिरची पावडर घालून ह्याला चांगले मिक्स करून घेणार आहोत. आता हे चांगले मिक्स झाले की मॅशरच्या साहाय्याने आपण कांदा, आलं लसूण, शिमला मिर्च चांगली मॅश करून घेऊ आणि ह्यात आता उकडलेल्या भाज्या घालून घेऊया आपण. आणि हे एकत्र सगळं मिक्स करून घेऊया. मिश्रण खूप घट्ट वाटत आहे, म्हणून आता इथे आपण 1 कप पाणी घालणार आहोत. सुरुवातीला आपण अर्धा कप पाणी घातले होते आणि आता आपण 1 कप पाणी घालणार आहोत. एकूण आपल्याला 1.5 कप पाणी लागले आहे ह्या भाजीला. आता आपण चवीनुसार इथे मीठ घालून घेऊया. मीठ घालताना लक्षात ठेवावे की आपण सुरुवातीला भाजी शिजवताना अर्धा चमचा मीठ घातले होते. आता ह्याला चांगली एक उकळी येऊन देऊया. बघा,
चांगली उकळी आली आहे आणि आपली भाजी मस्त तयार आहे. अशी सरसरीत आपण भाजी केली आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, कारण थंड झाल्यावर भाजी अजून थोडी घट्ट होणार. आता कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. आता आपली पावभाजीची भाजी तयार झाली आहे. आता आपण पावांची तयारी करूया. त्यासाठी एक तवा ठेवला आहे. त्यात थोडेसे बटर घालून घेऊ आणि बटर थोडे वितळायला लागले की आपण तयार केलेली भाजी थोडीशी घालून घेऊया. आता मी 2 पाव मधोमध कापून घेतलेले आहेत. ते ह्या भाजीवर ठेवून दोन्ही बाजूनी चांगले शेकून घेणार आहोत. बघा, मस्त असे आपले पाव पण शेकून झालेले आहेत. तर आपण आता ही प्लेटमध्ये सर्व करूया. त्यासाठी मी एका बाजूला 2 पाव, कांदा, लिंबू ठेवलेला आहे. आता भाजी घालून घेऊ आणि त्यावर थोडेसे बटर घालून घेऊया. तर तयार झाली आहे आपली पावभाजी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.